नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट तर्फे मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने अनेक सन्माननीय व्यक्तींना सन्मानित केलं जातं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त. यावेळेचा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार आपल्या उल्लेखनीय नाट्य कारकिर्दीसाठी अनंत पणशीकरजींना जाहीर झालेला आहे. त्यांच्या इतक्या समृद्ध नाट्य कारकिर्दीनंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाटकांना पुनरुज्जीवित करत त्यांना सुद्धा रंगमंचावर आणलं आणि त्याच्यातून सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचं अतिशय मोलाचं काम ते करतायत. आज याच कार्याबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रेरणा त्यांच्या आता पुढील सगळ्या काळामध्ये त्यांना कशी मदत करत आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी मी स्वागत करतो अनंत पणशीकरजी यांचं. सर, आपलं हिंदुस्थान पोस्ट तर्फे मनपूर्वक स्वागत. आता जो हा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे आपल्याला पुरस्कार आपल्याला सन्मानित केला जाणार आहे, याबद्दलची आपल्या पहिल्या प्रतिक्रिया, आपल्या भावना काय आम्हाला जाणून घ्यायच्या. पहिली प्रतिक्रिया म्हणजे असं की मला जेव्हा हे कळलं की मला हा स्मृतिचिन्ह पुरस्कार यंदाचा मिळतोय तेव्हा विश्वासच बसेना. कारण आतापर्यंत कुठलंच असं कार्य केलं नाही की ते पुरस्कार मिळावं म्हणून, आणि हा पुरस्कार मिळतोय म्हटल्यानंतर मला म्हणजे काय अगदी आनंदाचं उच्चतम क्षण गाठल्यासारखं झालं. कारण सावरकरांना आणि त्यांचे विचार आणि त्यांचं लिखाण, त्यांचं साहित्य रंगमंचावर आणण्यासाठी जो गेली 7 वर्ष सातत्याने प्रयत्न चाललाय, तेव्हा असं वाटलं नव्हतं की ह्याचा पुरस्कारही आपल्याला मिळेल या कार्याचा. त्यामुळे अत्यंत आनंद झाला. रणजितजींचा जेव्हा मला फोन आला तेव्हा मी भारावून गेलो की म्हटलं हो, त्या योग्यतेचा मला खरं म्हणजे मी वाटत पण नाही. कारण त्यांचं कार्य सावरकरांचं इतकं प्रचंड मोठं आहे की आपण काही केलं तरी ते फारच क्षुल्लक असं वाटतं, आणि ते काम करताना पण आपल्याला जाणवतं की आपण फारच त्या मानाने कुठेच उभे राहत नाही. पण तरी सुद्धा एक प्रेम, एक त्यांचं कार्य आताच्या पिढी समोर आणणं हे महत्वाचं वाटलं, आणि म्हणून गेले हा प्रयत्न चाललाय. त्यामुळे हा पुरस्कार फारच माझ्यासाठी अगदी फारच मान्यवर आहे. नाट्यसंपदा हे मराठी नाट्यसृष्टीतलं फार मोठं नाव आहे. त्यांनी आणलेली नाटकं आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. तर एवढी समृद्ध नाट्य कारकीर्द सुरू असताना तुम्ही म्हटलं 7 वर्षांपासून आपण सावरकरांच्या नाट्यकृतींवरती, कलाकृतींवरती काम करत आहात. तर सावरकरांनी लिहिलेली नाटकं आज रंगभूमीवरती आणली पाहिजेत असं आपल्याला का वाटलं? सावरकरांच्या विचारांकडे आपण वळावं असं तुम्हाला आता का वाटलं? आता का वाटलं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे इतक्या उशिरा मला का वाटलं ह्याचाच मलाच प्रश्न पडलाय. कारण लहानपणापासून आमच्या घरामध्ये जे काही 2-3 फोटो आम्ही जेव्हा गिरगावात राहायचो ते होते, त्याच्यामध्ये एक सावरकरांचा असायचा, एक विवेकानंदांचा असायचा आणि एक गुरुजींचा असायचा. असे 3 फोटो घरात असायचे, आणि आमच्या चाळीमध्ये पण ते सगळं वातावरण होतं. पण तेव्हा असं कधी वाटलं नाही की यांचं चरित्र वाचावं किंवा ही मंडळी कोण आहेत का. आम्ही ते शालेय जीवनामध्ये एवढं कधी लक्षात नाही आलं. पण पुढे पुढे जेव्हा जेव्हा सरकत गेलो कॉलेजमध्ये आणि मग नंतर नाट्यसृष्टीमध्ये जेव्हा पदार्पण केलं, आणि तेव्हा अनेक साहित्य वाचायची छंद लागला. आणि मग म्हटलं की अरे, आपल्या घरी हे जे काय आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं वाचावं. आणि म्हणून थोडं उशिरा का होईना हे सावरकरांचं साहित्य वाचायला सुरुवात केली. आणि नंतर म्हटलं की अरे, हे सगळं आहे तर आपल्याला इतक्या वर्षात हे पाहायला का नाही मिळालं कुठे. कारण त्यांची नाटकं आहेत पण ती अशी बघायला मिळाली नाहीत. उत्तरक्रिया म्हणा, संन्यस्त खड्ग म्हणा किंवा उशाप म्हणा, ही पाहायला मिळाली नाही. मग ही का नाही पाहायला मिळाली? मग आपण जरा सखोल त्याचा अभ्यास करूया, आणि म्हणून त्यांचं इतर साहित्य वाचायला सुरुवात केली. आणि मग फारच भारावून गेलो की असं वाटलं की नाही, हे साहित्य आपण रंगमंचावर कसं आणता येईल याचा आपण प्रयत्न करू. आणि ह्याला खूप मोठी चालना मिळाली ती लॉकडाऊनच्या काळामध्ये, जेव्हा सगळेच जण घरी होते. तेव्हा त्या 2 वर्षामध्ये खूप वाचन करायची संधी मिळाली. आणि ते वाचन करत असताना असं वाटलं की आता ह्याच्यावरती आपण काहीतरी रंगमंचावर आणण्यासाठी काय करावं लागेल. म्हणून मग त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. आणि असं करत करत ते पुढे पुढे सरकत गेलं आणि आलं रंगमंचावर थोडं जे काय जमलं ते. हा, तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आजच्या काळामध्ये सावरकरांनी नाटकं लिहिली, त्याला आता जवळपास 100 वर्ष आता पूर्ण होतील.
तर आजच्या काळातही ही नाटकं आज रंगमंचावर आणून असताना तर ती कालसुसंगतता, ती लोकांना आवडत आहेत, अशी मी आवडतील नाही आवडतील या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला. त्याच्यातली मला तुम्हाला पहिला मुख्य प्रश्न विचारायचा आहे की सावरकरांची नाटकं आजही किंवा त्यांचं साहित्य सुद्धा कालसुसंगत कसं ठरतंय आणि कशा पद्धतीने लोकांपर्यंत हा विचार पोहोचतोय, तुम्हाला काय वाटतं? मग याच्यासाठी एक थोडीशी जरा मागे जाऊन सुरुवात करतो. मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्यावरती काम करायचं ठरवलं, त्यांच्या साहित्यावरती, तेव्हा मी पहिलं माझी जन्मठेप घेतलं. आणि माझी जन्मठेपवरती कुठलंही नाटक आलेलं नाहीये किंवा काहीच रंगमंचावर झालेलं नव्हतं. त्यामुळे त्या ग्रंथाचं रूपांतर एका संहितेत करणं आणि त्याच्यात कुठलेही शब्द न बदलता, जे स्वातंत्र्यवीरांचे शब्द आहेत त्या शब्दामध्ये तो संकलित करून 2.5 तासामध्ये बसवणं, याने मी खरं सावरकरांचं साहित्य रंगमंचावर आणण्यासाठी जो प्रयत्न केला त्यातला हा पहिला प्रयत्न होता. ते करत असताना असं जाणवलं की इतक्या यातना त्यांनी सहन केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या यातना प्रेक्षकांपुढे यायला पाहिजेत, विशेषतः आताच्या पिढीपुढे आणि पिढी समोर यायला पाहिजे. आणि ते जेव्हा लक्षात आलं आणि करायला लागलो, तेव्हा मला येणाऱ्या प्रेक्षकांकडनंच प्रश्न यायला लागेल की अहो तुम्ही अजून काय करताय सावरकरांचं. तर म्हटलं की अजून इतकं ते कठीण आहे की हे जन्मठेप करायलाच मला प्रचंड मोठी प्रोसेस करावी लागली, मुलांना तयार करावं लागलं, भाषेचं त्यांना संस्कार करावे लागले, वेगवेगळी मंडळी त्याच्यात घ्यावी लागली जे हे सगळं करू शकतील. तर म्हटलं आता नाटकाला हात लावायचं म्हणजे थोडंसं कठीण आहे, पण वाचून तर बघूया. म्हणून मग मी पहिलं नाटक त्यांचं उत्तरक्रिया वाचलं. आणि उत्तरक्रियाचा पहिला जो प्रवेश आहे त्या वेडीचा, तो वाचल्यावरच म्हटलं हे काहीतरी भन्नाट आहे, हे आपल्याला करायला मिळालं तर फार होईल. त्याचा आवाका खूप मोठा होता, 27 पात्र आहेत आणि सगळी वेशभूषा पेशवेकालीन नाटक आहे, त्यामुळे ते सगळं तसं गॉर्जस करायचं म्हटलं हे आपल्या आवाक्यात आहे की नाही. पण त्याच्यात एक फार छान संधी मला मिळाली की महाराष्ट्र राज्य शासनाने दुर्मिळ नाटकं जतन करण्याचा एक नवीन उपक्रम सुरू केला आणि त्याची जाहिरात दिली होती वर्तमानपत्रात की अशा निर्मात्यांना ज्यांना इच्छा असेल अशी कामं करायची त्यांनी जरूर इथे कळवावं. त्याप्रमाणे मी प्रयत्न केला. मी तिथे गेलो आणि मग त्यांनी मला विचारलं कुठलं करणार तुम्ही नाटक. तर मी म्हटलं सावरकरांचं उत्तरक्रिया करायला आवडेल आणि त्याला शासनाची संमती लगेच मिळाली आणि त्यांच्या मदतीने हे नाटक उभं राहिलं. त्यांनी ते युट्यूब साठी म्हणूनच त्यांच्या दुर्मिळ नाटक जतन करण्याच्या उपक्रमाचा युट्यूब चॅनल सुरू केला, त्याच्यावरती ते अपलोड केलं आणि त्या निमित्ताने हे एवढं मोठं नाटक उभं राहिलं म्हणून आपण त्याचे प्रयोग पण सुरू केले. तर उत्तरक्रिया केल्यानंतर त्याचा जो प्रतिसाद प्रेक्षकांकडनं मिळाला तेव्हा म्हटलं आता आपण त्यांचं दुसरं नाटक संन्यस्त खड्ग, ज्याच्याबद्दल खूप ऐकून होतो, ते वाचायला गेले आणि ते वाचलं तेव्हा कळलं की उत्तरक्रिया असो किंवा संन्यस्त खड्ग असो, हे आजचं नाटक आहे. हे अजिबात 100 वर्षापूर्वीचं वाटत नाही. त्याच्यात त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते आज इतके व्यवस्थित बसणारे आहेत की विशेषतः संन्यस्त खड्ग असं नाटक आहे की ते वाचल्यावर असं वाटतं की अरे हे आपण आज जगामध्ये जे जे काही चाललेलं आहे, विशेषतः हे सगळं युद्ध पार्श्वभूमी जी आहे, युक्रेन रशिया लढाई, मग पुन्हा इराण अमेरिका आणि त्याच्याही पेक्षा जास्त व्हिएतनाम मध्ये, कंबोडिया मध्ये जिथे बौद्ध देश आहेत, तिथे सुद्धा जे काही चाललेलं आहे, अफगाणिस्तानमध्ये प्रतिमा मोठ्या तोडल्या गेल्या, हे इतकं सध्याचं सगळं वास्तव आहे आणि त्याच्यामध्ये सावरकरांचे हे विचार इतके अगदी काय चपखल बसतात. तेव्हा म्हटलं की नाही हे नाटक वाचताना मला 100 वर्षापूर्वीचा काय काळ असेल वगैरे काहीच दिसलं नाही. आत्ताचं वास्तव जे सगळ्या जगामध्ये चाललेलं आहे ते दिसायला लागलं आणि मग म्हटलं की नाही संन्यस्त खड्ग आपण करूया आणि तसंच झालं. संन्यस्त खड्ग आपण उभं केलं आणि प्रेक्षकांनाही ते नवीन वाटलं, कारण सावरकरांची नाटकं फार कमी जणांनी केलेली आहेत पूर्वी आणि त्यालाही अनेक वर्ष झाली होती. त्यामुळे आताच्या प्रेक्षकांना ते वाटायला लागलं की हे सावरकरांचं नाटक आहे आणि 100 वर्ष जुनं आहे. अहो हे आत्ताच वाटलं. इतकं सगळं ते व्हायला लागलं आणि मग त्यामुळे प्रेक्षक जसे प्रतिसाद द्यायला लागले तेव्हा म्हटलं की नाही, आपल्याला जे मनातून वाटत होतं की हे करावं, कशासाठी करावं, की आजच्या प्रेक्षकांना हे आजचं नाटक वाटेल, इतकं छान ते नाटक लिहिलेलं आहे. तर एक दुसरं जेव्हा साहित्य त्यांचं वाचायला सुरुवात केली, म्हणजे 6 सोनेरी पानं वगैरे, तेव्हा म्हटलं की नाही हे प्रचंड काहीतरी वेगळं आहे, वास्तव आहे आणि हे प्रेक्षकांसमोर आणायला पाहिजे आणि हा इतिहास आहे. हा इतिहास
कोणाला माहितीच नाही. तर तो इतिहास आपण आणायला पाहिजे आणि तो नाट्यरूपाने आणल्यामुळे तो जास्त प्रभावीपणे मांडता आला. तेव्हापासून मग ह्याची गोडी पण लागली आणि कळायला लागलं की ह्याच्यातलं प्रत्येक वाक्य अगदी आजचं आहे. म्हणजे ह्याच्यातले ऐतिहासिक संदर्भ जर काढले आणि त्याची आत्ताची कॅरेक्टर्स म्हणून माणसं उभी केली तरी सुद्धा ते त्यांचं नाटक आपलं नाटकच वाटतं. मला तुम्हाला मुलाखत शेवटीकडे जाण्याचा प्रश्न विचारा. तुम्ही आता एक उदाहरण दिलं की आता पुढे तुम्ही कशा पद्धतीने हे सावरकरांचं साहित्य लोकांसमोर मांडणार आहात. त्याच धरून मला प्रश्न विचारायचा आहे की आता ह्या पुढे आपण सावरकरांच्या साहित्य कृतींवरती कसं काम करणार आहात आणि त्या लोकांपर्यंत अजून कुठल्या कुठल्या कलाकृती आपल्याला रंगमंचावरती आपण आणण्याचा आपला हेतू आहे, मानस आहे? बर, मानस तर खूप आहे, साहित्य त्यांचं अफाट आहे, त्यामुळे त्याच्यातलं कितपत जमेल माहिती नाही मला. पण त्यांचं सगळं साहित्य वाचताना एक लक्षात आलं की जन्मठेप जे आता आम्ही करतो आणि जन्मठेप जे मूळ पुस्तक आहे, ग्रंथ आहे, तो ग्रंथाची सुरुवात जवळजवळ त्यांना 50 वर्षाची शिक्षा घोषित झाल्यानंतर अंदमान आणि अंदमानातून बाहेर पडेपर्यंत असा प्रवास माझी जन्मठेप मध्ये आहे. परंतु जन्मठेप तिथे संपत नाही. त्यामुळे जन्मठेपचा भाग 2 असा विचारात आहे, ज्याच्यामध्ये रत्नागिरी पर्व आणि पुढचं सगळं असं येईल, असं आता तरी डोक्यात आहे करायचं. आणि दुसरं ज्याने मला खूप असं वाटतं की हे माझ्या त्यांनी व्हायला पाहिजे कधीतरी, प्रचंड मोठा प्रोजेक्ट होईल तो. पण 6 सोनेरी पानं एक आहे की ज्याच्यावर मला वाटेल का आम्हाला आवडेल काम करायला आणि आणण्यासारखंच आहे ते प्रेक्षकांचं. अनंतजी, तुम्ही आम्हाला आज वेळ दिलात आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे. त्या निमित्ताने आपल्या सावरकरांबद्दलच्या भावना आणि त्यांच्या कलाकृतींबद्दलचा जो ठसा जो प्रभाव तुमच्यावरती आहे तो आमच्यासोबत तुम्ही आज शेअर केलात आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत हा पोहोचवलात, अनुभव तुमचा पोहोचवलात आणि आम्हाला वेळ देऊन आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत, याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. हिंदुस्थान पोस्टच्या सर्व प्रेक्षकांना पण माझा नमस्कार. आणि सावरकरांचं काम अनेक जण करत असतात, बरेच जण रंगमंचावरही करत असतात, इतरही व्याख्यानं वगैरे करून करत असतात. या सगळ्यामध्ये मला या पुरस्कारासाठी निवड झाली माझी, हे माझ्यासाठी इतका मोठा आनंदाचा क्षण आहे. त्याबद्दल सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे आभार आणि रणजित दादा आणि सगळ्या टीमचे आभार की ज्यांनी माझं नाव सुचवलं आणि हा पुरस्कार दिला. धन्यवाद हर्षद, थँक्यू.